शालेय शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीला राज ठाकरेंनी कडाडून विरोध केला। हिंदीची सक्ती केली तर संघर्ष अटळ आहे असा इशाराच त्यांनी राज्य सरकारला दिला। मोदी शहांच्या राज्यात हिंदीची सक्ती नाही मग महाराष्ट्रात का असा सवालही त्यांनी विचारला। हिंदी भाषा लादल्यास मराठी संपून जाईल असंही त्यांनी म्हटलंय। राज ठाकरेंनी आता शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहून हिंदीची सक्ती करू नका असं आवाहन केलंय। आता सांगतो, भविष्यातल्या पुढच्या नजीकच्या काळामध्ये मराठीचं अस्तित्वच हे महाराष्ट्रात ठेवणार नाही। मराठी साहित्य संपवून टाकतील, मराठी सगळ्याच गोष्टी संपवून टाकतील आणि केंद्र सरकारच्या वरवंट्याखाली अख्खा महाराष्ट्र भरडला जाईल। आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे। प्रत्येक शाळांनी या गोष्टीला विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू। गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर एक गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती पहिलीपासून त्यांनी गुजराती, गणित आणि इंग्रजी अशा 3 भाषा ठेवल्या, म्हणजे 3 गोष्टी ठेवल्या। मग जर गुजरातमध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लादतात? मुळात मला सरकारचं हे काय धोरण आहे आणि कशासाठीचं आहे, कारण केंद्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असली कुठची गोष्ट दिलेली नाही आणि त्याच्यामध्ये दिलंय की राज्य सरकारने या गोष्टींचा निर्णय घ्यावा तिकडची संस्कृती पाहून, तिकडच्या गोष्टी पाहून। मग हे राज्य सरकार ही गोष्ट का लादते आहे हे अजूनपर्यंत समजण्याच्या पलीकडे आहे। म्हणजे कुठच्या IAS अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का?